सुरुवातीलाच मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून या घडीची सगळ्यात मोठी घडामोड सध्या मित्रांनो, शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना धडका. तर शरद पवार यांनी अखेर सगळेच डाव लावले धुळीस. ठाकरेंनी आणि पवारांनी अखेर गेम पालटवला. तर शरद पवार यांच्या समोर लढणं अखेर सगळ्यांनाच पडलं भारी. पटेल आणि तटकरे या दोघांना देखील शरद पवारांनी दागवली आपली जागा. तर अजित पवार यांच्या मृत्यूबद्दल शरद पवारांचा सगळ्यात मोठा निर्णय. कोण सापडला आरोपी? मित्रांनो, शरद पवारांनी आणि रोहित पवारांनी अखेर सगळ्यात मोठा घेतलाय विजयी षटकार. बघूया सविस्तर महत्वाचे अपडेट. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रोहित पवार यांनी काल आणि आज 2 दिवसभरामध्ये दिल्लीच्या बहुतांश नेत्यांची भेट घेऊन जे नेते राष्ट्रीय पातळीवरती इंडिया आघाडीचं नेतृत्व करतात त्या सगळ्या नेत्यांना दादांच्या मृत्यूबद्दल सगळी इत्यंभूत माहिती दिली आणि दादांच्या मृत्यूची चौकशी व्हावी याबद्दल त्यांना सगळ्यांनाच विनंती केली. आता मात्र भाजपचे देखील धाबे दणाणले आहेत आणि भाजपचे असणारे नागरी उड्डाण मंत्री यांचा देखील राजीनामा आता लवकरच येणार आहे. मित्रांनो, दादांचा अपघात हा घातपात आहे हे आता जवळजवळ निश्चित बनलंय आणि त्याला शरद पवार हे देखील आता रोहित पवारांच्या पाठीशी 100% उभे असल्याचं जाणवतंय. या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये रोहित पवार यांनी मात्र महाराष्ट्राचं मन, दादांच्या चाहत्यांचं मन 100% जिंकलंय. सगळं सोडून हा माणूस गेल्या महिनाभरापासून दादांच्या मारेकऱ्यांसाठी एक दिवस रात्र करून तो दादांचे मारेकरी शोधण्यामध्ये व्यस्त आहे. दुसरीकडे मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील आता शरद पवारांनी सगळ्यात मोठा दणका दिला आहे. नेमकं कारण काय? मित्रांनो, दादांचा अपघात हा घातपात आहे याची चौकशी आपण का करत नाही? कारण की इकडे दादांचा घातपात आहे असे म्हणणारे काही लोकांनी कबुली देखील दिली. व्ही.के. सिंग यांनी थेट म्हटलंय की हा पायलटचा दोष आहे, पायलट हे सगळं घडून आणलंय असं त्यांना वाटतंय. मग तरी देखील CID असेल, CBI असेल हे आपल्याकडे तक्रार का नोंदवत नाहीत? बारामतीच्या एअरपोर्टवरती पोलीस स्टेशनला का तक्रार घेत नाहीत? मुंबईमध्ये मरीन ड्राईव्हला का तक्रार घेत नाहीत? या सगळ्या विनंत्या करून देखील मुख्यमंत्र्यांनी हे का नाही केलं असा सनसनीत सवाल शरद पवारांनी थेट केलाय. यामुळे महाराष्ट्राचं राजकारण आता मात्र खूप मोठ्या वळणावरती आलं दिसतंय. साहेबांचा नाद करू नका, फडणवीसांचा डाव अखेर उधळला असं म्हणत नेत्यांनी अखेर फडणवीस यांच्याकडेच राजकारण वळवलंय. राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून राजकारण तापलं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडून आहे. राष्ट्रवादी एकत्र येऊ नये म्हणून चाललेले प्रयत्न अखेर शरद पवारांनी धुळीस मिळवले आहेत. मित्रांनो, राज्यातील राजकारण पुन्हा तापले. राजकीय चर्चेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसमधील वेगवेगळ्या गटांनी एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू असताना त्याला अडथळा आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काही नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यामध्ये राज्यातील सत्ताधारी पक्षांकडून काही राजकीय निर्मिती आखली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काही नेत्यांना हाताशी धरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामध्ये प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, छगन भुजबळ या बड्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना जवळ करत भाजपने हा डाव साधण्याची सध्या सर्व जनमानसामध्ये चर्चा आहे. त्यामुळे शरद पवारांना हे सगळं समजल्यानंतर शरद पवारांनी म्हटलंय 2 कुटुंब एकत्र असतील तर याला भाजपला का असं वाटतं की दोघांनी एकत्र येऊ नये? दोघांनी एकत्र येत नसेल तर या पक्षातील या नेत्यांना जरी बाहेर काढावं लागलं तर त्यांना बाहेर काढू, मात्र दोन्ही राजकीय पक्ष एकत्र यायला हवेत असं दादांचं देखील स्पष्ट मत होतं. आणि आज कित्येक वर्षानंतर शरद पवारांनी आपल्या मनातलं सगळं सांगितलंय. यामुळे आता फडणवीस विरोधात शरद पवार असा सामना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बघायला मिळेल. गेली 60 वर्षे महाराष्ट्राचे राजकारण अगदी आपल्या बोटावरती खेळणारे शरद पवार आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामधला हा सामना अतिशय रोमहर्षक होणार असून यामध्ये विजय कोणाचा होतो ते पाहावं लागेल. तर मित्रांनो, भाजपने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील काही नेत्यांनी अशा प्रकारे रंगवलंय की दादांचा अपघात नाही, दादांचा अपघात आहे, घातपात नाही, चौकशीची काही गरज नाही असं काही नेत्यांना वाटतंय. आणि इथेच रोहित पवारांचा संशय बळावला. राष्ट्रवादीचे काही नेते दादांच्या अपघातामध्ये काही सामील आहेत का असा संशय रोहित पवारांना आलाय. त्यांनी परवा दिवशी तर प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेत
सुरतमध्ये लग्नाला कोण कोण गेलं होतं, आपण पत्रकार परिषद घेऊन नावं जाहीर का करत नाही, असं प्रफुल्ल पटेलला त्यांनी थेट आव्हान दिलं होतं. परंतु आज तागायत 4 दिवस उरले तरी देखील प्रफुल्ल पटेल आपलं बोलायला तयार नाहीत, एकही शब्दही करायला तयार नाहीत. त्यामुळे काहीतरी काळा बेरा आहे अशा प्रकारचा अंदाज लावला जातो.